नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. महा TET ज्या आपण टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी असं म्हणत असतो 2024 या संदर्भातील हा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रों, आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. विद्यार्थी मित्रों, आपली महा TET 2024 ही लवकरच अलॉट होणार आहे. त्या संदर्भातील परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचे गुणवितरण या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर चला पाहूया आपली परीक्षा पद्धती कशी आहे, त्याचे गुणवितरण कसे आहे. विद्यार्थी मित्रों, आता आपली परीक्षा अलॉट झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला परीक्षेची अधिसूचना येईल, ज्याला आपण नोटिफिकेशन असं म्हणतो, म्हणजेच महा TET नोटिफिकेशन. ते आल्यानंतर विद्यार्थी मित्रों, त्यामध्ये आपले जे CETचे म्हणजेच आपल्या TETचे जे फॉर्म आहेत विद्यार्थी मित्रों, तर ते आपल्याला अलॉट झालेले पाहायला मिळतील. त्यामध्ये फॉर्म भरण्याची जी तारीख असते त्याला आपण प्रवेश अर्ज असं म्हणतो किंवा ॲप्लिकेशन फॉर्म. तर सुरुवातीला ॲप्लिकेशन भरण्याची फॉर्मची डेट येते. त्यामध्ये विद्यार्थी मित्रों, पहिल्या तारखेपासून त्याची डेट शेवटची किती आहे, म्हणजेच पहिल्या ते शेवटच्या तारखेपर्यंत त्याला प्रवेश अर्जाची शेवटची तारीख असं आपण म्हणतो. यावर आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, लास्ट डेट टू सबमिट द ॲप्लिकेशन फी. फॉर्म भरणं ही वेगळी गोष्ट आहे. फॉर्म भरणं म्हणजे रजिस्ट्रेशन करणे. तर विद्यार्थी मित्रों, प्रवेश शुल्क आपल्या कॅटेगरीनुसार आपल्या परीक्षेसाठीचं म्हणजेच TET या परीक्षेसाठीचं जे आपलं परीक्षा शुल्क आहे, जे परीक्षा मंडळाला आपल्याला द्यावं लागतं. तर विद्यार्थी मित्रों, त्यासाठी एक वेगळा दिनांक आपल्याला अधिकचा 1 दिवस दिलेला असतो, म्हणजेच जी शेवटची तारीख असते विद्यार्थी मित्रों, त्यानंतर एका दिवसानंतर आपल्याला त्याची फीस भरायची असते, अदा करायची असते. तर जेव्हा आपला टाईमटेबल अलॉट होईल त्याप्रमाणे आपल्याला फीस अदा करण्याची जी तारीख असेल त्या वेळेत आपल्याला ती भरायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, प्रवेश अर्जामध्ये दुरुस्त करण्यास आपल्याला कालावधी दिला जातो. काही त्रुटी असतील तर सुरुवातीला लक्षात ठेवा, आपल्या त्रुटी राहतील असं आपण अर्जच भरू नये. व्यवस्थितपणे आपण पूर्णपणे अर्ज भरायचा आहे आणि त्याप्रमाणे तो सबमिट करायचा आहे, जमा करायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, महा TET एक्झाम डेट. तर विद्यार्थी मित्रों, आपले परीक्षा फॉर्म भरणं झाल्यानंतर आपल्याला याची डेट जी की आपला परीक्षा मंडळाचं जे वेबसाईट आहे त्यावरती पाहायला मिळते. तसेच आपल्या जे न्यूजपेपर्स आहेत विद्यार्थी मित्रों, प्रमुख न्यूजपेपरमध्ये सुद्धा याचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर येत असतं ते आपलं ॲडमिट कार्ड, ज्याला आपण प्रवेशपत्र असं म्हणतो किंवा हॉल तिकीट असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रों, हॉल तिकीट हे परीक्षेच्या अगोदर 7 ते 10 दिवस आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने आपण त्याला कॅप्चर करावं लागतं, घ्यावं लागतं. तर विद्यार्थी मित्रों, आपलं हे हॉल तिकीट व परीक्षा झाल्यानंतर म्हणजेच आपली TET एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्या TET जे आपण पेपर दिलेला आहे त्याची उत्तरसूची म्हणजेच आन्सर की आपल्याला आलेली पाहायला मिळते. ते आपल्याला तपासता येते विद्यार्थी मित्रों. आपले जे आन्सर आपण लिहिले होते आणि यातले जे आन्सरचे पर्याय आहेत हे आपण चेक करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, लागतो तो आपल्या TETचा रिझल्ट निकाल. तर TETचा रिझल्ट लागणे इथपर्यंत आपली प्रक्रिया काय होते विद्यार्थी मित्रों, एका टप्प्यावर येऊन थांबते. तर विद्यार्थी मित्रों, आपली ही जी परीक्षा आहे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विद्यार्थी मित्रों, पुढची जी भरती आहे ती अतिशय पारदर्शक पद्धतीने आपल्याला होत असलेली पाहायला मिळत आहे. सध्या जी भरती झालेली आहे विद्यार्थी मित्रों, आपल्या शासनाने केलेली, आपण पाहू शकता की आपल्या आसपासचे जे DED BED पात्र विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करत होते, त्यांना न्याय मिळाला आहे, त्यांना अपॉइंटमेंट्स मिळालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रों, ह्या TETचा एक रोल आपल्या शिक्षक जीवनात खूप अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. त्या अनुषंगाने आपण काय करायचे आहे, पूर्ण तयारी आपल्या TET 2024ची करायची आहे. विद्यार्थी मित्रों, आता एक्झाम संदर्भात काही माहिती जाणून घेऊया. जे आमचे नवीन बंधू भगिनी आहेत, ज्यांनी नुकतेच DED BED केले आहे, त्यांनी TETला जे सामोरे गेलेले नाही आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रों, ज्यांनी ऑलरेडी TET दिलेली आहे त्यांना हे रिवाईज करता येईल, पुन्हा एकदा पाहता येईल. विद्यार्थी मित्रों, एक्झाम कंडक्टिंग बॉडी ही परीक्षा कोण घेत असतं, तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, ज्याला आपण MSCE असं म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रों, TETचा जो फुल फॉर्म आहे तर महाराष्ट्र टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट असा आपल्याला त्याचा फुल फॉर्म असल्याला पाहायला भेटतो, ज्याला आपण महा TET असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रों, ही एक शिक्षक अभियोग्यता चाचणी आहे. तर ती सोपी असेल
असा विचार करायची आपल्याला काहीच गरज नाही. तर विद्यार्थी मित्रो, या चाचणीला आपण परिपूर्ण अभ्यास करावा लागतो. फार मायक्रो क्वेश्चन्स विचारले जातात, म्हणजेच अतिशय डीप प्रश्न आपण ज्याला म्हणत असतो. प्रश्न जरी बहुपर्यायी असले तर विद्यार्थी मित्रो ते सूक्ष्मरित्या विचारले जातात, सूक्ष्म पद्धतीने विचारले जातात. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. नेम ऑफ द एक्झामिनेशन महा TET 2024. लेवल ऑफ द एक्झामिनेशन, तर विद्यार्थी मित्रो ही स्टेट लेवल म्हणजेच आपलं स्टेट बोर्ड घेत असतं. तर मोड ऑफ ॲप्लिकेशन, विद्यार्थी मित्रो ह्याचे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन भरायचे आहेत. आपल्याला माहीत आहे आपली जी परीक्षा आहे विद्यार्थी मित्रो ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तर परीक्षा जरी ऑफलाईन असली तर फॉर्म मात्र आपल्याला काय करायचे आहेत, ऑनलाईन भरायचे आहेत. विद्यार्थी मित्रो, आपण स्क्रीनवरती या संदर्भातील असलेले न्यूजपेपर कटिंग्स पाहू शकता. यंदा TET परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये होणार TET परीक्षेचे आयोजन. विद्यार्थी मित्रो, अचानक आयोजन झालं असं होणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आयोजनाला थोडा वेळच लागणार आहे, परंतु आजपासूनच आपण अभ्यासाला व्यवस्थित वेळ देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले ऑल टॉपिक्स जे आहेत विद्यार्थी मित्रो, मग TET पेपर 1 असो, TET पेपर 2 असो, सर्व पेपरचा आपला व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे. सर्व विषयांना आपण टच केलं पाहिजे आणि त्याची व्यवस्थित फर्निशिंग करणं गरजेचं आहे. तेव्हाच विद्यार्थी मित्रो आपल्याला घवघवीत यश मिळवता येईल व परीक्षेतून आपल्याला आउटपुट मिळेल, म्हणजेच आपण TET चांगल्या गुणाने पास होऊ. विद्यार्थी मित्रो, आपले परीक्षेचे जे अर्ज आहेत आपण इथे दुसऱ्या कटिंगमध्ये पाहू शकता. एप्रिलमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे, म्हणजेच एप्रिलमध्ये किमान अर्ज तरी सुरू होतील याची आपण खात्री बाळगूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला अर्ज पूर्ण केल्यानंतर बाकीची जी प्रक्रिया आहे ही सर्व प्रक्रिया TET अधीनच आहे. विद्यार्थी मित्रो, ज्याला आपण महाराष्ट्र परीक्षा मंडळ असं म्हणतो, त्या आधिपत्याखाली ही सर्व प्रक्रिया चालणार आहे. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. विद्यार्थी मित्रो, नंबर ऑफ पेपर्स अँड टोटल मार्क्स, तर विद्यार्थी मित्रो यामध्ये 2 पेपर असतात, ज्याला आपण पेपर फर्स्ट व पेपर सेकंड असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो, हे दोन्ही पेपर आपल्याला 150 मार्क 150 मार्क म्हणजेच 150 मार्क असे पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो, एक्झाम ड्युरेशन जे आहे तर ते आपल्याला 150 मिनिट्स म्हणजेच विद्यार्थी मित्रो 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिट इतका कालावधी आपल्याला ह्या परीक्षेसाठी मिळतो, म्हणजेच 2.5 तास आपल्याला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, मार्किंग स्कीम कशी आहे, तर कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नसून आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण मिळणार आहे, म्हणजेच एक प्रश्न बरोबर आला 1 गुण आपला अधिक होईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणजेच नो निगेटिव्ह मार्किंग हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तर कुठल्याही प्रकारे आपले मार्क्स जे मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रो, त्यातून चुकलेल्या प्रश्नाचे मार्क वजा होत नाहीत, ज्याला आपण ऋणात्मक गुणांकन असं म्हणतो, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग येथे नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपली जी TET एक्झाम कंडक्ट करणारी जी बॉडी आहे, परीक्षा परिषद आहे, तर विद्यार्थी मित्रो तिचं आपल्याला ऑफिशियल वेबसाईट हे mahatet.in/ अशा प्रकारे पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रो, या वेबसाईटवरती आपल्याला अधिकची माहिती आणि तसेच इतर जे आपल्या अपडेट्स आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ही वेबसाईट आपण नोंद करून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्याला आमच्या चॅनलवरती सर्व अपडेट्स आपल्या TET संदर्भात मिळत राहतील याची आपण खात्री बाळगावी. तसेच विद्यार्थी मित्रो, चॅनलला लिंक राहा, जेणेकरून आपल्याला सगळ्या अपडेट्स वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रो, यापूर्वी ज्या बंधू भगिनींनी TET दिलेले आहे त्यांना पेपर फर्स्ट व पेपर सेकंड या दोन्हीचं स्वरूप माहीत आहे, मार्किंग स्कीम माहीत आहे, परंतु जे नवीन बंधू भगिनी BEd DEd झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण एकदा मार्किंग स्कीम परत रिवाईज करूया, परत एकदा पाहूया. तर विद्यार्थी मित्रो, पेपर फर्स्ट जो आहे जो की 2.5 तासांचा असणार आहे, म्हणजेच 2 तास 30 मिनिटे. तर विद्यार्थी मित्रो, त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. यात असणारे जे सेक्शन आहेत म्हणजेच विभाग आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये पहिला विभाग ज्याला आपण पहिला विषय पहिला घटक असंही म्हणूया. तर विद्यार्थी मित्रो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच विद्यार्थी मित्रो बाल विकास आणि बाल अध्यापन शास्त्र. तर या आधिपत्याखाली आपल्याला एकंदरीत 30 प्रश्न विचारले जातील, जे की 30 गुणांसाठी असणार आहेत, म्हणजेच प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला 2 भाषा कंपल्सरी आहेत, पैकी पहिली लँग्वेज कंपल्सरी म्हणजेच प्रथम भाषा अनिवार्य. तर विद्यार्थी मित्रो, यातून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील व
30 प्रश्नासाठी विद्यार्थी मित्रो आपल्याला 30 गुण असणार आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यानंतर लँग्वेज फर्स्ट नंतर विद्यार्थी मित्रो लँग्वेज सेकंड कंपल्सरी, द्वितीय भाषा अनिवार्य. तर विद्यार्थी मित्रो यामध्ये आपल्याला 30 प्रश्न द्वितीय भाषेवर आधारित विचारले जातील आणि त्यासाठी 30 गुण असणार आहे, म्हणजे प्रत्येकी 1 गुण आपल्याला एका प्रश्नासाठी पाहायला मिळेल. तसेच विद्यार्थी मित्रो मॅथमॅटिक्स म्हणजेच गणित या घटकामधून आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील, 30 गुण त्यासाठी सुद्धा आहेत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे ज्याला आपण परिसर अभ्यास असं म्हणतो, या घटकातून विद्यार्थी मित्रो आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील आणि 30 गुण यासाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो पहिला घटक त्यासाठी 30 गुण, दुसरा घटक प्रथम भाषा त्यासाठी 30 गुण म्हणजेच 60 गुण. त्यानंतर तिसरा घटक द्वितीय भाषा विद्यार्थी मित्रो त्यासाठी 30 गुण म्हणजेच 90 गुण. त्यानंतर मॅथमॅटिक्स गणित 30 गुण विद्यार्थी मित्रो 120 गुण होतात. आणि शेवटचा घटक शेवटचा विषय तर विद्यार्थी मित्रो एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच परिसर अभ्यास असे एकंदरीत 120 अधिक 30 आपल्याला 150 गुण झालेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो 150 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि 150 गुण त्यासाठी आपल्याला दिले जाणार आहेत. गुणदान 150 आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे पेपर 1चं वितरण आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण पाहू शकता स्क्रीनवरती महा TET कट ऑफ. तर पासिंग ज्याला आपण म्हणूया कशा प्रकारचं पासिंग आहे, तर विद्यार्थी मित्रो कॅटेगरीसाठी पासिंग जे आहे विद्यार्थी मित्रो कॅटेगरी वाईज इथे दिलेलं आहे. तर आपल्याला जनरल कॅटेगरीसाठी 60% गुण घ्यावे लागतात, मग आपण क्वालिफाय होत असतो. तर विद्यार्थी मित्रो 60% गुण म्हणजेच 150 पैकी 90 गुण आपल्याला कमीत कमी गेन करणं गरजेचं आहे, मिळवणं गरजेचं आहे. कॅटेगरीतील जे बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी विद्यार्थी मित्रो 55% गुण म्हणजेच कमीत कमी त्यांना 82 गुण मिळणं गरजेचं आहे. तर 150 पैकी 82 विद्यार्थी मित्रो त्यानंतर त्यांचं कट ऑफ सेक्युअर होतं किंवा आपण त्याला पासिंग असं म्हणतो. त्यानंतर OBCचे जे बंधू भगिनी आहेत तर 55% वरती म्हणजेच 82 गुणांना त्यांना आपल्याला कट ऑफ मिळालेला पाहायला मिळतो, म्हणजेच ते क्वालिफाय झालेले पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो PWD या अंतर्गत जे विद्यार्थी येतात त्यांना 82% गुण घेणं अभिप्रेत आहे, गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रो कट ऑफ पाहायला मिळतो. तो पेपर फर्स्ट पेपर सेकंड या दोन्ही घटकांसाठी सेम आहे. आता पेपर सेकंडसाठी असणारे जे विषय आहेत विद्यार्थी मित्रो ज्यांना आपण आत्ताच घटक असं म्हटलं, तर ते घटक पाहूया व गुणवितरण कसं आहे हेही पाहूया. विद्यार्थी मित्रो महा TET एक्झाम पॅटर्न 2024 फॉर पेपर सेकंड. तर पहिला जो सेक्शन आहे विद्यार्थी मित्रो ज्याला आपण घटक असं म्हटलं, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच बालविकास व विद्यार्थी मित्रो बाल शिक्षणशास्त्र आपण ज्याला म्हटलं, बाल मानसशास्त्र ज्याला आपण म्हटलं, यातून आपल्याला 30 गुणांसाठी विद्यार्थी मित्रो 30 प्रश्न विचारले जातील, म्हणजेच प्रत्येक प्रश्न जो आहे 1 गुणांसाठी असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रो आपण पेपर फर्स्टमध्ये जशी लँग्वेज फर्स्ट व लँग्वेज सेकंड पाहिलं त्याप्रमाणेच इथंही 2 लँग्वेजेस आहेत, म्हणजेच लँग्वेज फर्स्टसाठी आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील, त्यासाठी 30 गुण असणार आहेत. विद्यार्थी मित्र लँग्वेज सेकंड या अंतर्गत आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील, त्यासाठी आपल्याला 30 गुण म्हणजेच प्रत्येकी 1 गुण आपल्याला इथेही पाहायला मिळतो. तसेच विद्यार्थी मित्रो पेपर सेकंडसुद्धा विद्यार्थी मित्रो 2 तास 30 मिनिटाचा म्हणजेच 2.5 तासांचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पेपर सेकंडमध्ये एक थोडासा बदल आहे, तो म्हणजेच मॅथमॅटिक्स अँड सायन्स हा एक तर आपला विषय असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र दुसरा विषय जो इथं आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सोशल स्टडीज, तर जे आपण सोशल सायन्स असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्र यासाठी आपल्याला 60 प्रश्न विचारले जातात व त्यासाठी 60 गुण आहेत, म्हणजेच प्रश्न विद्यार्थी मित्र संख्या दोन्हीकडे सारखीच आहे. पेपर फर्स्टला सुद्धा आपल्याला 150 प्रश्न म्हणजे 150 प्रश्न विचारले जातील आणि 150 गुण असणार आहेत. पेपर सेकंडला सुद्धा विद्यार्थी मित्र आपल्याला 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत आणि गुणसुद्धा आपल्याला 150च पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रो पेपर फर्स्ट पेपर सेकंड दोन्हीसुद्धा आपल्याला 150 गुणांचे असलेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आता पेपर फर्स्ट कोणाला देता येतो व सेकंड कोणाला देता येतो हा प्रश्न आपल्या मनात येत असेल, तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता पेपर फर्स्ट जो आहे जो की क्लास 1 to 5 म्हणजेच 1ली ते 5वी आपण ज्याला म्हणत असतो प्राथमिक हा गट आहे विद्यार्थी मित्रो. तर याचा पेपर कोणाला देता येतो, कॅन्डिडेट शूड हॅव हायर सेकंडरी एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण 12वी म्हणतो म्हणजेच HSC ऑर इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन्स विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड 4 year बॅचलर्स ऑफ द एलिमेंटरी कोर्स दॅट इज कॉल्ड द B.Ed ऑर सच टाईप द एक्झामिनेशन. तर विद्यार्थी मित्रो अजून दुसरी बाब
candidate must have secured minimum 45% marks in higher secondary or equivalent examination and completes 2-year diploma. विद्यार्थी मित्रो, आपल्या महाराष्ट्रामध्ये डी.एड व डी.टी.एड ह्या दोन बाबी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, ज्यांचं डी.एड आहे प्लस 12वी पास असणारे विद्यार्थी, म्हणजेच विद्यार्थी मित्रो डी.एड पास जे आहेत ते ऑलरेडी 12वी पास असतातच. तर ह्या दोन्ही ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो, हे पास असणारे विद्यार्थी म्हणजेच डी.एड व डी.टी.एड पास असणारे विद्यार्थी पेपर फर्स्टला पात्र आहेत, ते फर्स्ट पेपर देऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पेपर सेकंड जो आहे, जो की वर्ग 6वी ते 8वी ह्या दोन घटकासाठी आपल्याला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, या गटातील पेपर जे आहेत तर ते बी.एड झालेले विद्यार्थी, तसेच विद्यार्थी मित्रो इंटिग्रेटेड बी.एड झालेले विद्यार्थी व विद्यार्थी मित्रो ज्या विद्यार्थ्यांचं डी.एड आहे किंवा डी.टी.एड आहे प्लस डिग्री आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थीसुद्धा विद्यार्थी मित्रो पेपर सेकंड देऊ शकतात. म्हणजेच डी.एड झालेले विद्यार्थी पेपर फर्स्ट देऊ शकतात. ज्यांचं डी.एड प्लस विद्यार्थी मित्रो डिग्री आहे अशा प्रकारचे विद्यार्थी पेपर सेकंडही देऊ शकतात. पेपर फर्स्ट सेकंड ते देऊ शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं बी.एड आहे त्यांना पेपर सेकंड देता येतो, ज्यामध्ये आपल्याला सायन्स अँड मॅथमॅटिक्स हे आपल्याला 60 गुणांसाठी पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रो ऑरमध्ये आपल्याला माहिती आहे, तर ज्यांचं आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, म्हणजेच विद्यार्थी मित्रो बी.ए आहे, बी.कॉम आहे, त्यांच्यासाठी आपल्याला सोशल स्टडीज हा घटक असलेला पाहायला मिळतो, जो की ऑलरेडी 60 गुणांसाठी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो टी.ई.टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट 2024 आपल्याला त्याचं गुणांकन पाहायला मिळतं. कशाप्रकारे हे पेपर होणार आहेत, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, त्यामध्ये असणारे घटक ह्या बाबी पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो कशाप्रकारे आपली परीक्षा ऑर्गनाईज होणार आहे, ती ऑफलाईन पद्धतीने आहे. तसेच विद्यार्थी मित्रो ही परीक्षा 150 गुणांची व 150 मिनिटांची म्हणजेच 2.5 तासाची आपल्याला पाहायला मिळते. तर पहिल्या सेशनमध्ये पेपर फर्स्ट होईल व विद्यार्थी मित्रो दुपारच्या सत्रामध्ये पेपर सेकंड किंवा आपलं जे विद्यार्थी मित्रो शेड्यूल येईल त्या शेड्यूलवरती आपल्या हॉल तिकीटवरती सुद्धा आपला टाईम आलेला असतो. त्याप्रमाणे पेपरचा टाईम आपल्याला पेपर फर्स्ट असेल, सेकंड असेल, तिथे सेंटरवरती कधी पोहोचायचं हेही बाबी तिथं नमूद केलेले असतात, दिलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करावी लागते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपला जो टी.ई.टी पेपर आहे तो होणार आहे. मग पेपर तो सेकंड असो, पेपर फर्स्ट असो, ह्या बाबी आपण या अनुषंगाने लक्षात घ्याव्यात. तशाच व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. कुठल्याही आपल्या अडचणी असतील तर नक्कीच आम्हाला टी.ई.टीच्या संदर्भातल्या सर्व अडचणी आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. त्याच्या आपल्याला नक्कीच उत्तरे दिली जातील. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.